Hello everyone. Let's practice our daily use English sentences. And our first sentence is तू कुठे जात आहेस? एखाद्याला आपण सहज विचारतो तू कुठे जात आहेस किंवा तू कुठे चाललायस? तेव्हा इंग्लिश मध्ये कसं विचारायचं? Where are you going? It's where are you going? Where are you going? हे वर्तमान काळातलं वाक्य आहे म्हणून आपण इथं आर घेतलेलं आहे, म्हणजे आरच येतं. वेअर आर यू गोइंग. आता नेक्स्ट जे सेंटेन्स आहे ते काय आहे? तू कुठे जात होतास. आपल्याला हे जे सेंटेन्स आहे ते कोणत्या काळातलं आहे? तर भूतकाळातलं आहे. म्हणजे तू काल कुठे जात होतास असं विचारायचं आहे. तू कुठे जात होतास तेव्हा काय विचारायचं आहे? वेअर वर यू गोइंग. Were you going? Where were you going? इथं डिफरन्स लक्षात घ्या. तू कुठे जात आहेस आत्ता. तू कुठे जात आहेस? Where are you going? तू कुठे जात होतास? Where were you going? इथं लक्षात घ्या. वर्तमान काळात आर वापरायचं आहे, भूतकाळात वर वापरायचं आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे ती कुठे जात आहे. ती कुठे जात आहे हे सेंटेन्स वर्तमान काळातलं आहे. आता ती कुठे जात आहे म्हणून हे कसं विचारायचं आहे? वेअर इज शी गोइंग. वेअर इज शी गोइंग. वेअर इज शी गोइंग. देन नेक्स्ट सेंटेन्स आहे ती कुठे जात होती. ती कुठे जात होती म्हणजे भूतकाळातलं वाक्य आहे. काल मी तिला पाहिलं ती कुठेतरी जात होती. तर ती कुठे जात होती तेव्हा काय विचारायचं आहे? वेअर वॉज शी गोइंग. जेव्हा वर्तमान काळात विचारायचं आहे की ती कुठे जात आहे, वेअर इज शी गोइंग. जेव्हा तुम्हाला कालचं सेंटेन्स विचारायचं होतं किंवा भूतकाळातलं सेंटेन्स विचारायचं होतं की ती कुठे जात होती तेव्हा तुम्ही काय विचारणार आहात? वेअर वॉज शी गोइंग. वेअर वॉज शी गोइंग. इथे लक्षात घ्या कोणत्याही एकवचनी कर्त्यासोबत वर्तमान काळात काय येतं? इज आणि भूतकाळामध्ये काय येतं? वॉज. जसं की ती कुठे जात आहे किंवा तो कुठे जात आहे तर काय येणार? वेअर इज ही गोइंग. तो कुठे जात आहे? वेअर इज ही गोइंग. राम कुठे जात आहे? वेअर इज राम गोइंग. ते जर तुम्हाला भूतकाळात विचारायचं आहे की तो कुठे जात होता, वेअर वॉज ही गोइंग. राम कुठे जात होता? वेअर वॉज राम गोइंग. आई कुठे जात होती? वेअर वॉज मदर गोइंग. अशा प्रकारे कोणतंही एकवचनी नाम असेल भूतकाळात विचारायचं असेल तेव्हा वॉज आणि नंतर ते नाम घ्यायचं आहे. वर्तमान काळामध्ये विचारायचं असेल तेव्हा वेअर इज घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जे कोणतं करता आहे, जोही कोणता करता आहे किंवा जे काही नाम असेल ते इथे घ्यायचं आहे आणि प्रश्न विचारायचा आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे ते कुठे जात होते. सपोज तुम्ही एखाद्यांना पाहिलं होतं, 4 ते 5 जण होते किंवा जास्त जण होते, ते कुठेतरी जात होते, तर तुम्हाला विचारायचं आहे की ते कुठे जात होते तेव्हा तुम्ही कसं विचारणार आहात? वेअर वर दे गोइंग. वेअर वर दे गोइंग. ते कुठे जात होते. आता इथे लक्षात घ्या कोणतंही एकवचनी नाम जसं की ही, शी, इट किंवा राम असेल, नेहा, कॅट या प्रत्येक एकवचनी नामासोबत वर्तमान काळात येतं इज आणि भूतकाळात जेव्हा आपल्याला विचारायचं असेल तेव्हा येतं वॉज. आणि तेच अनेक वचनी म्हणजे प्लुरल सोबत काय येतं? जसे की यू, वी, दे या कर्त्यांसोबत म्हणजे अनेक वचनी कर्त्यासोबत काय येतं? वर्तमान काळामध्ये येतं आर आणि भूतकाळामध्ये येतं वर. या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. एकवचनी कर्त्यासोबत
ही, शी, इट, राम, नेहा, कॅट अशा प्रकारचं कोणतंही एकवचनी नाम असेल तर त्याच्यासोबत वर्तमान काळामध्ये येतं इज, भूतकाळामध्ये येतं वॉज. आणि कोणत्याही अनेक वचनी कर्त्यासोबत जसं की यू, वी, ते, किंवा जरी तुम्हाला घ्यायचं असेल राम अँड श्याम, तरी सुद्धा इथं काय येणार वर किंवा आर, कारण ही दोन व्यक्ती झाली आहेत, एकच नाहीये, दोन व्यक्ती आहेत. किंवा पीपल असेल, चिल्ड्रन, ही काय आहेत अनेक वचनी कर्ते आहेत, पीपल किंवा चिल्ड्रन. अशा प्रकारे यू, वी, दे किंवा राम अँड श्याम किंवा पीपल, चिल्ड्रन अशा प्रकारे कोणत्याही अनेक वचनी कर्त्यासोबत वर्तमान काळामध्ये आर हे हेल्पिंग वर्ब लागतं, तर भूतकाळामध्ये वर हे हेल्पिंग वर्ब लागतं. हे लक्षात ठेवायचं आहे.